कोकणात शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी भाजपसहित निवडणूक आयोगाच्या कारभारावरती टीका केली। जर भाजप मुस्लिमांना उमेदवारी देत नसेल तर त्यांना मुस्लिमांनी मतं कशी काय त्यांची चालत असतात असा सवाल निलेश राणे यांनी केला। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। भाजपच्याच नगराध्यक्ष पदाच्या घरात 3 बोगस मुस्लिम मतदार असल्याचा आरोप खुद्द शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनीच केलाय। विशेष म्हणजे भाजपला मुस्लिम उमेदवार चालत नाही, पण मुस्लिमांची मतं कशी काय चालतात असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे भाजपकडून समीर नलावडे तर विरोधात शिंदे सेनेसह सर्वपक्षीय आघाडीचे संदेश पारकर यांच्यामध्ये लढत आहे। मात्र भाजप नगराध्यक्ष पदाच्या घराच्याच पत्त्यावर शेख साजिदा दाऊद, मुल्ला रहबत तैयबा यासीन आणि शेख दाऊद कादर अशी 3 तर वॉर्डात 169 बोगस मतं असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। त्यावर ते 3 मतदार 8 वर्षांपूर्वी माझे भाडेकरू होते, तेव्हापासून माझ्याच घराच्या पत्त्यावर त्यांची नोंदणी आहे, ते बोगस मतदार नाही असं उत्तर भाजपच्या नलावडेंनी दिलंय। भाजप पक्ष जो महाराष्ट्रभर मुस्लिम समाजाला कधी उमेदवारी देत नाही, पण मतं चालतात, ती पण बोगस मतं आहेत, ही काय ऑथेंटिक मतं आहेत अशातला भाग नाही। तर त्यांनी काय केलं, निवडणुकीच्या अगोदर हे इथून तिथून बाहेरून जवळपास हे 150-200 मतदार एकत्र केले। कुठून आणलेत मी आता निवडणूक आयोगाकडे त्याचे पुरावे सादर केलेत। नोंदणी आहे पण ती आता झालेली नाही आहे। माझी घरं बाजारपेठेमध्ये 4 घरं आहेत, म्हणजे पूर्वांपार म्हणजे वडिलोपार्जित माझी घरं आहेत। त्या 4 घरामध्ये पूर्वी माझ्याकडे भाडोत्री होते आणि त्या भाडोत्री पूर्वी होते त्यांची ती नावं नोंदणी तेव्हाची झालेली आहे। घरं आहेत आता ते 7-8 वर्ष 8 वर्ष झाली, 8-10 वर्ष आली, आता ती घर डिमॉलिश करून मी नवीन घर बांधले आणि आता 1-2 घरं, माझं हे घर सोडून 2 घरं शिल्लक आहेत, त्याच्यावर पूर्वांपार नावं आहेत। तुर्तास बोगस मतदारांसंदर्भात जे आरोप निवडणूक आयोगावर काँग्रेसनं केलेत त्याच पद्धतीचे आरोप खुद्द निलेश राणेही करतायत। आज मी माहिती काढली तर ते सुट्टीवर आहेत, निवडणूक 10 दिवसावर आहेत, पण निवडणूक आयोगाचे अधिकारी सुट्टीवर आहेत। तुम्ही हा बोगस प्रकार का करताय, त्याच्यावर निवडणूक आयोग काय प्रक्रिया करणार आहे, ते थांबवणार आहेत का मतदार? ते नाही थांबवले तर आम्ही निवडणुकीच्या दिवशी थांबवणार, तिथे संघर्ष होणार, मी स्वतः उभा राहणार। म्हणजे तुम्ही किती बोगस मतदार आणायचे आणि आम्ही ते सहन करायचं, हे बरोबर नाही। निवडणूक ही फेअर अँड स्क्वेअर झाली पाहिजे, पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे। काही आक्षेप असेल त्यासाठी निवडणूक आयोग आहे ना, हा काय राजकीय विषय होऊ शकत नाही। कोणाला काय अगर कशावर आक्षेप असेल तर त्यासाठी कालमर्यादा दिली जाते हरकती घेण्यासाठी। उत्तर निवडणूक आयोगाकडे दाद मागितले की नाही हे तरी खरं आहे ना, खरं आहे ना, त्याचं उत्तर कोण द्यायला पाहिजे? मग निवडणूक आयोगाचे लोक, मग त्यांचे प्रतिनिधी। दरम्यान राणेंच्याच होमपेजवरती भाजपच्याच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विधानानं नितेश राणेंची कोंडी केली आहे। कारण मला विधानसभेत फक्त हिंदूंनी मतदान केलं, एकही मुस्लिम मतदान मला नसल्याचं नितेश राणे अभिमानानं सांगत होते। आज त्यांच्याच कणकवलीच्या भाजप नेत्याच्या घरावर ज्या मुस्लिम मतदारांची नोंदणी आहे त्यांनी नारायण राणेंसह नितेश राणेंनाही मतं दिल्याचा दावा भाजपच्याच नेत्यानं केलाय। मुंबईवरून आलेले, साऊदीवरून आलेले मला पाडण्यासाठी बॅगा करून ते कैसा भी इसको गिराओ, वरने विधानसभा में हम लोग को तो जीने देता नहीं। मला हिंदूंच्याच मतांवर निवडून यायचंय, बाकी सगळ्यांची गरज नाही। काय फरक पडत नाही। हिंदूंचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला। याच मतदारांनी निलेश राणे खासदार हो निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांना मतदान केलं, याच लोकांनी राणे साहेबांना लोकसभेला मतदान केलं, याच लोकांनी नितेश साहेबांना विधानसभेला मतदान केलं। उद्या हेच लोक मला देखील मतदान करणार। त्याच्यामुळे बोगस मतदान आधी कशाला म्हणतात हे त्यांना माहिती नाहीये। मुस्लिम उमेदवार चालत नाही असं कुठेही नाही। आम्ही राष्ट्रभक्त मुसलमानांच्या बरोबरच आहोत। राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या बरोबर आहे। हा तिरंग्याला आपला तिरंगा देशाला आपला हा हिंदू राष्ट्र आपल्या देशाला आपला स्वतःचा देश मानणारा प्रत्येक नागरिक, मग तो कुठल्याही धर्माचा असेल, तो आमचाच आहे, हीच हिंदुत्वाची खरी व्याख्या आहे। विकास गावरकरसह अनंत पाथाडे, TV9 मराठी, कणकवली, सिंधुदुर्ग।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.